पुणे कल्याणीनगर पोर्शकार दुहेरी बळी प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना जामीन मंजूर झालाय। 3 गुन्हे त्यांच्यावर दाखल होते आणि त्यातल्या एका गुन्ह्यामध्ये जामीन मिळालाय अशी माहिती आहे। अल्पवयीन मुलाला कार दिल्याप्रकरणी जो गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये त्यांना दिलासा दिला गेला। ड्रायव्हरचं अपहरण आणि धमकी तसंच रक्तगट नमुने फेरफार प्रकरणामध्ये मात्र अजूनही निर्णय झाला नाहीये, त्यामुळे विशाल अग्रवालला सध्याचा मुक्काम हा येरवडा कारागृहातच करायचा आहे। मात्र अल्पवयीन मुलाला कार चालवल्या दिल्याप्रकरणी जो गुन्हा दाखल झाला होता त्याच्या संदर्भात विशाल अग्रवालला दिलासा दिला गेलाय। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। बालाजी, नेमके काय मुद्दे मांडले गेले हा जामीन मिळण्यासाठी? कारण अल्पवयीन मुलाला कार चालवायला देणं याच प्रकरणामध्ये नेमका जामीन मंजूर झालाय, ज्याच्यावरून सगळ्यात जास्त टीका झाली होती या सगळ्या प्रकरणामध्ये। सातत्याने यामध्ये जामीनची मागणी विशाल अग्रवाल यांच्या वकिलाकडून करण्यात येत होती। विशाल अग्रवाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे, त्यामुळे जामीन मंजूर होण्याची शक्यताही होती। त्यांना माहित नव्हता असा सगळा युक्तिवाद त्यांच्या वकिलाने केलेला होता। मात्र 3 गुन्हे या संदर्भात दाखल झालेले आहेत आणि त्यातला जो पहिला गुन्हा आहे की लायसन नसताना गाडी चालवायला देणे आणि दारू पिऊन गाडी चालवणे याविषयी जो गुन्हा दाखल झाला त्यावर तात्पुरता दिलासा विशाल अग्रवालला मिळाला असला तरी दुसऱ्या 2 गुन्ह्यामध्ये त्याला आणखी जामीन मिळाला नाही, त्यामुळे त्यांचा मुक्काम येरवडा कारागृहात असणार आहे। जी निश्चित। बालाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।